जय शिवराय सर्वांना. तर आज आपण केमिस्ट्रीचं युनिट 1 चालू करणार आहे. केमिस्ट्रीच्या युनिट 1चं नाव आहे वॉटर टेक्नॉलॉजी. तर आपण बघणार आहे युनिट 1 वॉटर टेक्नॉलॉजी. आता युनिट 1 मध्ये मी ना पूर्ण थेअरी नोट्स काढलेले आहे आणि त्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहे. तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तिथं लिंक दिलेली वेबसाईटची, त्या वेबसाईटवरती व्हिजिट करून तिथं तुम्हाला सर्व नोट्स भेटतील. तर त्या नोट्स तुम्ही ऍक्सेस करा किंवा मग झेरॉक्स मारून घ्या आणि त्याच्यातून जर तुम्ही शिकले तर तुम्हाला इझी जाईल. तर आता स्टार्ट करूया आपण. पहिला जो क्वेश्चन आहे युनिट 1 मध्ये वॉटर टेक्नॉलॉजी मध्ये, क्वेश्चन काय आहे? गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कॉमन इम्प्युरिटीज प्रेझेंट इन वॉटर अलॉंग विथ एक्झाम्पल. तर आपण क्वेश्चन नुसार घेणार आहे. काय गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कॉमन इम्प्युरिटीज present in water along with example. सांगायचं ना, मग आपण काय करणार आहे, याचे ब्लॉक बनवू. पहिल्या ब्लॉक मध्ये येईन आपलं टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज, दुसऱ्या ब्लॉक मध्ये येईन कन्स्टिट्युएंट्स आणि तिसऱ्या ब्लॉक मध्ये काय येईन एक्झाम्पल. कन्स्टिट्युएंट्स आणि एक्झाम्पल. आता फर्स्ट जी इम्प्युरिटी असते आपली, जी वॉटर मधली, ती कोणती असते? सस्पेंडेड इम्प्युरिटी. कोणती? सस्पेंडेड इम्प्युरिटी. आता सस्पेंडेड इम्प्युरिटी म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये काय असतं? क्ले, मड असू शकतं किंवा मग ऑर्गॅनिक मॅटर असतं. ऑर्गॅनिक मॅटर ज्यांची साईज काय असते? साईज ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम. कळलं का? पहिली जी इम्प्युरिटी आपली ती कोणती? सस्पेंडेड इम्प्युरिटी. आणि त्यामध्ये काय कन्स्टिट्युएंट्स असतात? क्ले, मड किंवा मग ऑर्गॅनिक मॅटर राहू शकतं आणि त्याची साईज काय असते? ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम. आता जर का आपल्याला क्लेला किंवा मडला किंवा ऑर्गॅनिक मॅटरला त्यात इम्प्युरिटी म्हणून काढायचं असेल तर आपण मेथड्स कोणत्या वापरतो? पहिली मेथड आहे फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशनने आपण ते कन्स्टिट्युएंट रिमूव्ह करू शकतोय. दुसरं आहे सेडिमेंटेशन आणि तिसरं आहे सेटलमेंट. कळलं? आता नेक्स्ट आहे जे आपलं, ते कोलायडल इम्प्युरिटी. आता कोलायडल इम्प्युरिटी मध्ये नेमकं काय? यामध्ये कन्स्टिट्युएंट काय? सेम कन्स्टिट्युएंट आहे. क्ले, मड आणि काय? ऑर्गॅनिक मॅटर. फक्त यामध्ये चेंज काय आहे, की जी साईज आहे ना, इथं काय ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम आहे आणि कोलायडल इम्प्युरिटी मध्ये साईज काय असती? साईज 10 to 1000 एंगस्ट्रॉम मध्ये असते. कळलं? आणि याला आपण कशाने काढू शकतोय? आता याची साईज कमी झाली कन्स्टिट्युएंटची या, तर त्याला आपण काढू शकतोय कोग्युलेशन मेथड असती फॉलोड बाय फिल्ट्रेशन. कळलं? आता त्यानंतर आपली जी थर्ड इम्प्युरिटी आहे ती आहे डिझॉल्व्ह इम्प्युरिटी. आता डिझॉल्व्ह इम्प्युरिटी म्हणजे नेमकं काय आहे? यामध्ये डिझॉल्व्ह गॅसेस असतात. डिझॉल्व्ह गॅसेस लाईक CO2, Cl2,
H2S, SOX आणि NOX. कळलं? आणि सेकंड काय? हे झाले कन्स्टिट्युएंट्स. आता अजून काय? dissolved salts like bicarbonates, carbonates, etc. कळलं? यामध्ये काय असू शकतं? डिझॉल्व्ह गॅसेस राहता आणि डिझॉल्व्ह सॉल्ट्स राहता. ती डिझॉल्व्ह गॅसेसला जर का तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही कसं करणार आहे? डिझॉल्व्ह गॅसेस कॅन बी रिमूव्ड बाय वॉर्मिंग वॉटर. जर का तुम्ही पाणी गरम केलं तरी जे डिझॉल्व्ह गॅसेस आहे ना ते निघून जातील. आणि सेकंड काय? जर तुम्हाला डिझॉल्व्ह सॉल्ट्स रिमूव्ह करायचे असेल तर ते कसे रिमूव्ह करणार आहे? डिझॉल्व्ह सॉल्ट्स कॅन बी रिमूव्ड. यासाठी आपण काय वापरतो? केमिकल मेथड्स वापरतो. कळलं इथपर्यंत? आता जे नेक्स्ट आहे आपलं ते बायोलॉजिकल इम्प्युरिटी. फोर्थ इम्प्युरिटी कोणती आहे? बायोलॉजिकल इम्प्युरिटी. आता बायोलॉजिकल इम्प्युरिटी मध्ये काय आहे? पहिले तर स्मॉल साइज aquatic animal, अल्गे येऊ शकतंय, फंगाई येऊ शकतंय आणि बॅक्टेरिया. आता हे सगळं रिमूव्ह करायचं असेल तर आपण कसं करणार आहे? यासाठी मेथड आहे स्टरलायझेशन मेथडनी आपण ते रिमूव्ह करू शकतोय. स्टरलायझेशन मेथड मध्ये काय वापरतो आपण? स्टरलायझिंग एजंट वापरतो. कळलं? याने आपण रिमूव्ह करू शकतोय. आता कळलं तुम्हाला 4 प्रकारच्या इम्प्युरिटीज असतात. पहिली कोणती? सस्पेंडेड इम्प्युरिटी. सस्पेंडेड इम्प्युरिटी मधले कन्स्टिट्युएंट्स आणि कोलायडल इम्प्युरिटी मधले कन्स्टिट्युएंट्स सेम आहे. फक्त मॅटर काय करतं? साईज याची 1000 एंगस्ट्रॉम पर्यंत जास्त आहे, याची 10 to 1000 एंगस्ट्रॉम मध्ये. नंतर थर्ड इम्प्युरिटी आहे ते डिझॉल्व्ह इम्प्युरिटी. त्यामध्ये 2 प्रकारचे कन्स्टिट्युएंट असतात, डिझॉल्व्ह गॅसेस आणि डिझॉल्व्ह सॉल्ट्स. डिझॉल्व्ह गॅसेसला आपण रिमूव्ह करू शकतोय वॉर्मिंग वॉटरनी आणि डिझॉल्व्ह सॉल्ट्सला रिमूव्ह करू शकतोय केमिकल मेथडनी. आणि लास्टला इम्प्युरिटी आहे ती आपली बायोलॉजिकल इम्प्युरिटी. त्यामध्ये असतात फंगाय, आल्गे, बॅक्टेरिया असू शकतात आणि त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय वापरतो? स्टरलायझेशन. कळलं इथपर्यंत? हे मी लिहितोय माझ्या नोट्स मधूनच तुम्हाला शिकवतोय, तर तुम्ही नोट्सला डायरेक्ट ऍक्सेस करू शकताय. चॅनल वरती लिंक दिली आहे, तिथून तुम्ही विजिट करू शकता. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन हार्डनेस ऑफ वॉटर. क्वेश्चन काय नेक्स्ट? डिफाईन हार्डनेस ऑफ वॉटर. Describe the alkaline hardness of water and describe the alkaline hardness of water. कळलं इथपर्यंत? आता यानंतर याची डेफिनेशन काय? हार्डनेस आपल्याला काय डिफाईन करायचं? हार्डनेस. आता हार्डनेस म्हणजे नेमकी काय? हार्डनेसची डेफिनेशन कधी पण लक्षात ठेवायची. हार्डनेस इज द सोप consuming capacity of water. सिंपल डेफिनेशन आहे हार्डनेसची. हार्डनेस काय? सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर आहे. आता हार्डनेस किती प्रकारचे राहतात? 2 टाइप्सचे असतात. 2 टाइप्स ऑफ हार्डनेस असू शकतात. कोणते कोणते?
यामध्ये पहिला आहे टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस. आणि सेकंड नंबरचा कोणता आहे आपला? परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस. कळलं? आता यामध्ये आपण पहिला शिकणार आहोत टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस म्हणजे काय? टेम्पररी हार्डनेस हे मी शिकवता शिकवता तुम्ही लक्षात ठेवू शकताय. सर्व इझी गोष्टी कळतील तुम्हाला शिकवता शिकवताच पाठ करून. टेम्पररी हार्डनेसला दुसरं नाव काय? कार्बोनेट किंवा मग आपण अल्कलाईन हार्डनेस म्हणतो त्याला. काय म्हणतो? प्रश्न असा पण येऊ शकतो, डिफाईन कार्बोनेट और अल्कलाईन हार्डनेस. ते जर टेम्पररी नसलं लिहिलेलं तर कन्फ्युजन होईल. तर याचे सिनोनिमचे नाव लक्षात ठेवायचे. काय? कार्बोनेट किंवा मग अल्कलाईन हार्डनेस. अल्कलाईन हार्डनेस. यामध्ये पहिला पॉइंट काय लिहिणार आहे तुम्ही? आता टेम्पररी हार्डनेस कशामुळे होतो? हार्डनेस ड्यू टू बायकार्बोनेट्स and some soluble carbonates is called temporary hardness. कळलं टेम्पररी हार्डनेस कशामुळे होतो? कशामुळे? बायकार्बोनेट्स आणि सम सोल्युबल कार्बोनेट्समुळे टेम्पररी हार्डनेस होतो. आता नेमकी बायकार्बोनेट्स आणि सोल्युबल कार्बोनेट्स काय असतात? सॉल्ट्स लाईक कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा मग मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा मग मॅग्नेशियम बायकार्बोनेट आणि FeCO3 आर हार्डनेस कॉझिंग. यांच्यामुळे काय होतं? हार्डनेस होतं. काय? हार्डनेस कॉझिंग सॉल्ट्स. कळलं इथपर्यंत? आणि याला आपण कसं रिमूव्ह करू शकतोय? आपण बघितलं माग बायकार्बोनेट सॉल्ट्स होते किंवा मग हे होतं ना कार्बोनेट्स, त्यांना आपण कसं रिमूव्ह केलं? पाण्याला गरम केलं, बॉइलिंग वॉटर. म्हणजे इट कॅन बी रिमूव्ड बाय इट कॅन बी रिमूव्ड बाय बॉइलिंग वॉटर. कळलं? वॉटरला बॉईल केलं तर ते रिमूव्ह करू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर आता इथं काही रिॲक्शन्स असतात. रिॲक्शन कशा दाखवणार तुम्ही? आता CaSO3 होल ट्वाईसला जर का तुम्ही हीट दिली तर CaCO3 प्रेसिपिटेट प्लस CO2 रिलीज होतं आणि वॉटर भेटतं. त्यानंतर सेकंड काय? मॅग्नेशियम बायकार्बोनेट जर का तुम्ही हीट केलं तर MgOH होल ट्वाईस प्लस 2CO2 रिलीज होतं. ही झाली पहिली रिॲक्शन. ही दुसरी आणि तिसरी काय? MgCO3 प्लस वॉटर ला तुम्ही जर का हीट केलं तर MgOH होल ट्वाईस प्लस CO2 रिलीज आहे. टेम्पररी हार्डनेस जर का तुम्हाला विचारला तर तुम्ही काय लिहिणार आहे? टेम्पररी हार्डनेस कशामुळे होतो? बायकार्बोनेट्स आणि सोल्युबल कार्बोनेट्समुळं. सॉल्ट्स कशा असतात? कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, FeCO3 हे हार्डनेस यांच्यामुळे हार्डनेस होतो. आणि याला कसं रिमूव्ह करायचं? बॉइलिंग वॉटरनी. आणि ह्या 3 रिॲक्शन लिहायच्या. कळलं टेम्पररी हार्डनेस? आता आपल्याला शिकायचं आहे परमनंट हार्डनेस. सेकंड नंबर पॉइंट काय आपला? परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस. आता परमनंट हार्डनेस कशामुळे होऊ शकतोय? पहिला पॉइंट, हार्डनेस ड्यू टू सॉल्ट्स अदर दॅन कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स. टेम्पररी हार्डनेस कशामुळे झाला? कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स. ते सोडून जितके सॉल्ट्स उरता त्यामुळे काय होतं? परमनंट हार्डनेस. मग हार्डनेस ड्यू टू सॉल्ट्स अदर दॅन
carbonates and bicarbonates are called permanent hardness. Permanent hardness. याला कशाने रिमूव्ह करू शकतो आपण? आता हे काय सॉल्ट्स अदर दॅन कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स. कळला पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट काय? याला आपण इझिली नाही रिमूव्ह करू शकत. इट कॅन नॉट बी रिमूव्ड इझिली. नावातूनच कळतं ते काय परमनंट हार्डनेस. म्हणजे आपण इझिली रिमूव्ह नाही करू शकत. कळलं? रिमूव्ड इझिली. झालं. थर्ड पॉइंट काय? कशामुळे असतो हा? इट इज ड्यू टू क्लोराइड्स, सल्फेट, क्लोराइड्समुळं, सल्फेट्समुळं अँड नायट्रेट्स नायट्रेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ferrous, that is CaCl2 calcium chloride, MgCl2 magnesium chloride, calcium sulfate, magnesium sulfate, calcium nitrate आणि MgNO3 whole twice etc. कळलं? फोर्थ नंबर पॉइंट काय आता? मेथड्स. याला आपण रिमूव्ह करू शकतो. कसं रिमूव्ह करू शकतोय? मेथड्स ऑफ रिमूव्हल काय? सोडा लाईम मेथड असती. सोडा लाईम मेथडने रिमूव्ह करू शकतोय. किंवा मग सोडियम फॉस्फेट, त्यानंतर आहे सोडियम ॲल्युमिनेट, झिओलाइट मेथड. अशा मेथड इलेक्ट्रोडायलिसिस, अल्ट्राफिल्ट्रेशन यांनी रिमूव्ह करू शकतोय. कोणतं? इलेक्ट्रो डायलिसिस अँड अल्ट्राफिल्ट्रेशन. कळलं? आता टोटल हार्डनेस काय असतो? नेक्स्ट पॉइंट काय आपला? टोटल हार्डनेस ला कसं डिफाईन करशाल तुम्ही? टोटल हार्डनेस आपल्याकडे दोन प्रकारचे हार्डनेस आहे. टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररी हार्डनेस, टेम्पररी प्लस परमनंट. टेम्पररी प्लस परमनंट केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? टोटल हार्डनेस भेटणार आहे. कळलं? टेम्पररी आणि परमनंट मिक्स करू. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर EDTA मेथड. एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर EDTA method and determine the total hardness sample. क्वेश्चन नाही लिहते मी, तुम्ही नोट्स वरनं बघू शकताय. नंतर मी डायरेक्ट आन्सर वरती येतोय. आपल्याला या प्रश्नावरती काय EDTA बद्दल लिहायचं. EDTA काय असतं? कॉम्प्लेक्स प्रोसेस, केमिकल रिॲक्शन्स त्याबद्दल ते सगळं लिहायचं. आता EDTA मेथड कशासाठी यूज होती? EDTA मेथड is used to determine the hardness of water. कशासाठी यूज होती? टू डिटरमाइन द हार्डनेस ऑफ वॉटर. आता यामध्ये पहिलं काय? कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सल्फेट्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सल्फेट्स, क्लोराइड्स, नाइट्रेट्स of Ca+2, Mg+2 and other heavy
metal ions mainly contribute hardness in water. Mainly contribute hardness in water. आता हार्डनेस मेनली कशामुळे होतो? कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सल्फेट्स आपण मागच बघितलं. सॉल्ट्समुळे होतो, कार्बोनेट्सच्या, बायकार्बोनेट्सच्या, सल्फेट्स, क्लोराइड्स, नायट्रेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, अदर हेवी मेटल यांच्यामुळे मेनली काय होतं? पाण्यामध्ये हार्डनेस येतो. आता तो हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो? ईडीटीए मेथड. आता ईडीटीए मेथड नेमकी काय? ईडीटीए बद्दल आपण स्टडी करणार. ईडीटीए चा फुल फॉर्म काय? इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. कळलं? ईडीटीए चा फुल फॉर्म काय? इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. त्यानंतर थर्ड पॉइंट काय? ईडीटीए चे जे कॉम्प्लेक्स आहे ते काय? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. ईडीटीए काय? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. Therefore, disodium salt of EDTA, disodium salt of EDTA is used, which is soluble. Na2 EDTA, which is soluble. कळस? EDTA काय? स्पॅरिंगली सोल्युबल आहे. आपल्याला काय पाहिजे? पूर्ण सोल्युबल. स्पॅरिंगली सोल्युबल आहे, मग आपण त्याच्या जागेवर काय यूज करतो? डायसोडियम सॉल्ट यूज करतो. Na2EDTA, जे की पूर्ण सोल्युबल आहे. कळलं? आपण ईडीटीए का नाही वापरत? कारण ते स्पॅरिंगली सोल्युबल आहे. आपण त्याच्या जागेवर काय वापरतो? डायसोडियम सॉल्ट वापरतो, जे की पूर्णपणे सोल्युबल. त्यानंतर ईडीटीए काय? तुम्ही लिगेंड शिकले असाल 12th मध्ये. तर ईडीटीए काय? हेक्साडेंटेट लिगेंड. ईडीटीए काय? हेक्साडेंटेट लिगेंड झाले. हे तुम्ही लक्षात ठेवलं. आता इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट ने यूज करत आपण डायसोडियम सॉल्ट यूज करतो. ईडीटीए काय? हेक्साडेंटेड लिगेंड आहे. पाचवा पॉइंट काय? ईडीटीए readily forms stable soluble complex with heavy metal ion like Ca plus 2, Mg plus 2, etc. at 10 pH. कळलं? ईडीटीए काय करतं? हेवी स्टेबल असतं, रेडिली फॉर्म स्टेबल सोल्युबल कॉम्प्लेक्स विथ हेवी मेटल आयन्स लाईक Ca+2, Mg+2 किती pH वरती? 10 pH वरती. आता जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतं म्हणजे ड्युरिंग एमईडीटीए. एमईडीटीए म्हणजे काय? कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतंय. कॉम्प्लेक्स फॉर्मेशन काय होतं? नेमकी H प्लस आयन्स रिलीज होते. H प्लस आयन्स आर forming and therefore जेव्हा H प्लस आयन्स फॉर्म होत्या तेव्हा pH डिक्रीज होतं. H प्लस आयन्स आर फॉर्मिंग and pH of solution decreases. आता काय? जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतं तेव्हा H प्लस आयन्स पण फॉर्म होत्या आणि H प्लस आयन्स फॉर्म झाल्याने काय होतं? pH काय होतं? डिक्रीज होतं. आणि आपल्याला pH किती ठेवायचंय? 10 pH ठेवायचंय. आता pH जर का डिक्रीज होतंय आणि आपल्याला pH 10 ठेवायचंय, तर ते pH मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो? बफर सोल्युशन ऍड करतो. अँड टू मेंटेन 10 pH buffer solution of 10 pH
इज ॲडेड. आता बफर सोल्युशन नेमकी काय? बफर सोल्युशन काय करतं? असं सोल्युशन आहे जे पीएच मेंटेन ठेवतं. आपल्याला 10 पीएच लागत असेल तर 10 पीएच मेंटेन ठेवेल. आपल्याला जे पीएच पाहिजे ते पीएच ते काय करतं? मेंटेन ठेवतं. त्यामुळे आपण बफर सोल्युशन ऍड करतो. आणि लास्ट पॉइंट काय आपला? ईबीटी. ईबीटी म्हणजे काय असतं? एरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर is used during the titration. This gives this gives sharp change in color at the end point of titration. End point of titration. Areochrome black tea indicator is used during the titration. This gives sharp change in color at the end point of titration. कळलं इथपर्यंत? आता आपण हे काढू कॉम्प्लेक्स NCH2 आणि N CH2COO मायनस हा कॉम्प्लेक्स तुम्ही एक्झाम मध्ये काढणं गरजेचं आहे. CH2COO CH2COO याला जॉईन करशाल तुम्ही. कळलं? हेक्साडेंटेड लिगेंड आपण कशामुळे म्हणलो होतो? जे की 6 बॉन्ड फॉर्म करते. 1 2 3 4 5 6 यामुळे आपण त्याला काय म्हणलं होतं? हेक्साडेंटेड लिगेंड. कळलं इथपर्यंत? आता नेक्स्ट आहे आपलं नेक्स्ट जे आता 3 रिॲक्शन दिलेले आहे पीडीएफ मध्ये. तर तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या. रिॲक्शन सोपे आहेत. ते कलर कसं चेंज करतं ईबीटी ऍड केल्यानंतर हे ते दिलेलं आहे. वाईन रेड टू कलरलेस ब्ल्यू असे कलर चेंज करतं ते. त्यानंतर मी तुम्हाला प्रोसिजर सांगतोय. टू डिटरमाइन हार्डनेस ऑफ वॉटर. कळलं? प्रोसिजर काय? टू डिटरमाइन हार्डनेस ऑफ वॉटर. आता स्टेप 1 काय? स्टँडर्डायझेशन ऑफ ईडीटी. स्टँडर्डायझेशन ऑफ ईडीटी. कळलं? यामध्ये काय आहे? पहिली स्टेप प्रिपेअर स्टँडर्ड ZnSO4 सोल्युशन. या स्टेप लक्षात ठेवायच्या आहे. प्रिपेअर स्टँडर्ड ZnSO4 सोल्युशन. त्यानंतर काय? फिल ब्युरेट विथ Na2EDTA सोल्युशन. कळलं? पहिली स्टेप काय? प्रिपेअर स्टँडर्ड ZnSO4 सोल्युशन. त्यानंतर आपल्याला फिल ब्युरेट विथ Na2EDTA सोल्युशन. कळलं? नंतर थर्ड स्टेप आहे टेक 10 ml ZnSO4 solution in conical flask. Add 10 ml 10 pH buffer solution and 2 to 3 drops of EBT indicator. कळलं इथपर्यंत? आता आपण काय करायचंय? स्टँडर्ड ZnSO4 सोल्युशन बनवलं होतं आपण. त्याचं किती घ्यायचंय? 10 ml सोल्युशन घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये. ऍड 10 ml 10 pH बफर सोल्युशन. नंतर काय केलं? पीएच मेंटेन ठेवण्यासाठी आपण बफर सोल्युशन ऍड केलं आणि त्यावरती 2 ते 3 ड्रॉप्स कशाचे टाकले? ईबीटी इंडिकेटर टाकलं.
त्यानंतर चौथी स्टेप आहे आपली टायट्रेट दिस वाईन रेड कलर रिॲक्शन मिक्सचर विथ EDTA. लास्ट स्टेप काय? नोट द एंड पॉइंट wine red to blue as XML. EDTA काय आता EDTA इक्वल टू ZnSO4 आणि M1V1 इक्वल टू M2V2. तुम्हाला जर का M1 काढायचं असेल तर कसं काढशाल? M2V2 अपॉन V1 इकडं जाईल इक्वल टू M2V2 अपॉन X काय Z. कळलं इथपर्यंत? ह्या प्रोसेस आहे आता, ह्यात ते लक्षात ठेवणं आहे. इझी प्रोसेस आहे लक्षात राहण्यासाठी, इतकं पण काय अवघड नाही. आता आपण काय बघितलं, पहिले स्टँडर्डायझेशन ऑफ EDTA बघितलं आणि स्टेप 2 मध्ये काय करायचं, आपल्याला हार्डनेस डिटरमाइन करायचं आहे. हे फक्त आपण बघितलं की पहिली प्रोसिजर काय ती बघितली, त्याच्यानंतर आपल्याला मेन प्रोसेस काय स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय आता स्टेप 2 मध्ये काय डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल. हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल कळलं? आता यामध्ये पहिला पॉइंट आहे fill burette with Na2 EDTA solution. Fill burette with Na2 EDTA solution. Second काय, take 10 ml hard water sample in conical flask. Take 10 ml hard water sample in conical flask. Add 10 ml 10 pH buffer solution and 2 to 3 drops of EBT indicator. थर्ड स्टेप आहे आपली टायट्रेट दिस. हे थोडं अवघड जाईल लक्षात ठेवण्यासाठी, पण काही नाही. स्टेप 1 आणि स्टेप 2 लक्षात ठेवायची फक्त, त्यानंतर इझी आहे. हे फक्त तुम्ही एकदा पाठ करून घ्या किंवा मग जेव्हा तुमचं प्रॅक्टिकल झाले असतील केमिस्ट्रीचे, त्यामध्ये जसं शिकवलं आहे ना तसं करून दाखवलं होतं तुम्हाला मॅमनी सरनी, त्यानुसार पण तुम्ही स्टेप लक्षात ठेवू शकताय मनाने. असंच लिहिलं पाहिजे असं काही नाहीये, तुमच्या मनाने पण तुम्ही लिहू शकताय. टायट्रेट दिस वाईन रेड कलर रिॲक्शन मिक्सचर विथ EDTA. फोर्थ पॉइंट काय, नोट द एंड पॉइंट वाईन रेड टू ब्ल्यू as YML. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपलं, आपण काय केलं, डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल बघितलं. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय त्याचा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आता, टोटल हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पलचा, टोटल हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल Y/V into Z into 100 into 1000 ppm of CaCO3 इक्विव्हॅलंट. कळला? हा फॉर्म्युला तुम्हाला आता नाही कामा येणार, फक्त लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करशाल तेव्हा काम आहे. आता यामधले
वेअर वाय काय ml of Na2EDTA. त्यानंतर झेड काय इथं एक्झॅक्ट मोलॅरिटी ऑफ EDTA. एक्झॅक्ट मोलॅरिटी ऑफ EDTA. त्यानंतर व्ही काय व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल टेकन फॉर टायट्रेशन. व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल टेकन फॉर टायट्रेशन. कळलं इथपर्यंत? आता आपण बघितलं होतं मागच फॉर्म्युला. टोटल हार्डनेस काय परमनंट हार्डनेस प्लस टेम्पररी हार्डनेस आहे. मग टेम्पररी हार्डनेसचा फॉर्म्युला काय आहे? टेम्पररी हार्डनेस इक्वल टू टोटल हार्डनेस मायनस परमनंट हार्डनेस. कळलं इथपर्यंत? हे झालं टेम्पररी हार्डनेस. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ ईडीटीए. आपण ईडीटीएचं बघतोय ना, ईडीटीए मेथडचा यूज करून आपण हार्डनेस कसे रिमूव्ह करू शकतोय ते बघतोय. तर ईडीटीए मेथडचे ऍडव्हान्टेजेस काय नेमके ते बघायचे आहेत आपल्याला. ऍडव्हान्टेजेस ऑफ ईडीटीए. ऑल टाइप्स ऑफ हार्डनेस इन वॉटर. हे पाठ करून घ्या डायरेक्ट. मी सोपे सोपे सांगतो तुम्हाला ऍडव्हान्टेजेस 2-3. आपण काय करू शकतो ईडीटीए मेथडच्या हेल्पने आपण सगळ्या प्रकारच्या हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. म्हणजे काय ऑल टाइप्स ऑफ हार्डनेस इन वॉटर कॅन बी रिमूव्ड बाय ईडीटीए मेथड. कळलं? सेकंड काय रॅपिड एस्टिमेशन ऑफ हार्डनेस. लवकरात लवकर कळतं. आपण लवकरात लवकर रिमूव्ह करू शकतोय. रॅपिड एस्टिमेशन ऑफ हार्डनेस. EDTA method is convenient, fast and easy. काय EDTA method is convenient, fast and easy. त्यानंतर काय EDTA method gives accurate result. EDTA method gives accurate result. कळलं इथपर्यंत? हे 4 लक्षात ठेवायचे. ऑल टाइप्स ऑफ हार्डनेस इन वॉटर कॅन बी रिमूव्ड बाय EDTA मेथड. रॅपिड एस्टिमेशन ऑफ हार्डनेस. EDTA मेथड इज कन्व्हिनियंट, फास्ट अँड इझी. EDTA मेथड गिव्स ॲक्युरेट रिझल्ट. आता यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय की व्हॉट इज अल्कलिनिटी ऑफ वॉटर. क्वेश्चन काय व्हॉट इज अल्कलिनिटी ऑफ वॉटर. अल्कलिनिटी ऑफ वॉटर. State the types of alkalinity. How alkalinity of water is determined. आणि नंतरचा प्रश्न काय how alkalinity of water is determined. कळलं? आता याचं उत्तर काय पहिलं काय विचारलेलं आहे आपल्याला व्हॉट इज अल्कलिनिटी ऑफ वॉटर. मग अल्कलिनिटी ऑफ पहिले काय लिहायचं आपल्याला. अल्कलिनिटी ऑफ वॉटर म्हणजे नेमकी काय. अल्कलिनिटी ऑफ वॉटर हा पहिला प्रश्न आहे आपला. याचं उत्तर काय येईल मग. अल्कलिनिटी ऑफ वॉटर इज ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर. कळलं? अल्कलिनिटीची डेफिनेशन काय आहे. अल्कलिनिटी ऑफ वॉटर इज ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर. अल्कलिनिटी नेमकी कशामुळे असते. अल्कलिनिटी इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ
कशामुळे असते नेमकी? पहिलं काय? हायड्रॉक्साइड्समुळे असतं. दुसरं कार्बोनेट्स आणि तिसरं बायकार्बोनेट्स. कळलं? अल्कलिनिटीची डेफिनेशन काय? अल्कलिनिटी ऑफ वॉटर इज ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर. आणि अल्कलिनिटी कशामुळे होते? हायड्रॉक्साइड्स, कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स. कळलं इथपर्यंत? आता त्यानंतर आपल्याला काय? त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रिन्सिपल काय आहे? प्रिन्सिपल सांगायचं आपल्याला त्याचं काय? प्रिन्सिपल. The type and amount of alkalinity, the type and amount of alkalinity present in water sample may be determined by titrating water sample with standard acid using phenolphthalein and methyl orange indicators. Principle काय? The type and amount of alkalinity. Type and amount of alkalinity present in water sample. जे अल्कलिनिटीचा टाईप आहे किंवा मग किती प्रमाणात अल्कलिनिटी प्रेझेंट आहे वॉटर सॅम्पल मध्ये मे बी डिटरमाइन. ती आपण कशाने डिटरमाइन करू शकतोय? बाय टायट्रेटिंग वॉटर सॅम्पल विथ स्टँडर्ड ऍसिड. वॉटर सॅम्पलला कशासोबत टायट्रेट करायचं? स्टँडर्ड ऍसिड युझिंग फिनॉप्थॅलिन अँड मिथाइल ऑरेंज इंडिकेटर. वॉटर सॅम्पल सोबत टायट्रेट करायचं कशाचा यूज करून? फिनॉल्फथॅलिन आणि मिथाइल ऑरेंज इंडिकेटरचा यूज करून. कळलं प्रिन्सिपल काय? आता यासाठी रिॲक्शन्स आहे त्या तुम्ही नोट्स मध्ये बघू शकता. मी रिॲक्शन इथं घेत नाही. आता मी काय घेतो इथं? टाइप्स ऑफ अल्कलिनिटी. हे वाटतं दिसलं नाही, वापस एकदा सांगतो. द टाइप अँड अमाऊंट ऑफ अल्कलिनिटी. द टाइप कोणत्या प्रकारची अल्कलिनिटी आणि किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे वॉटर सॅम्पल मध्ये ते आपण कशाने मे बी डिटरमाइन म्हणजे कशाने डिटरमाइन करू शकतोय? टायट्रेटिंग वॉटर सॅम्पल विथ स्टँडर्ड ऍसिड. वॉटर सॅम्पलला स्टँडर्ड ऍसिड सोबत टायट्रेट करायचं कशाचा यूज करून? फिनॉप्थॅलिन आणि मिथाइल ऑरेंज इंडिकेटरचा यूज करून. कळलं? त्यानंतर टाइप्स ऑफ अल्कलिनिटी. टाइप्स ऑफ अल्कलिनिटी पहिली कोणती आहे? ओनली HO मायनस. दुसरं ओनली CO3-2. ओनली SCO3 मायनस. त्यानंतर चौथं आहे HO मायनस अँड CO3 मायनस टुगेदर. पाचवं आहे CO3-2 अँड SCO3- टुगेदर. कळलं इथपर्यंत? ह्या काय झाल्या? आता टाइप्स ऑफ अल्कलिनिटी लक्षात ठेवायचं. ओनली HO मायनस, ओनली CO3-2, ओनली SCO3- आणि एकदा हे दोन्ही कंबाईन करायचे आणि एकदा हे दोन्ही कंबाईन करायचे. कळलं? चौथं आणि पाचवं इथपर्यंत झालं. आता इथं पण प्रोसिजर आहे. आता मागच्या आणि सेम प्रोसिजर आहे. प्रोसिजर साठी थोडं बोर होईल, पण ते जर का विचारलं तर तुम्हाला लिहावं लागेल. कळलं? आता प्रोसिजर मध्ये काय?
प्रोसिजर. आता हाऊ अल्कलिनिटी ऑफ वॉटर सॅम्पल इज डिटरमाइंड विचारलं होतं ना, त्यासाठी आपल्याला प्रोसिजर मध्ये लिहिणे पार्ट 1. पार्ट 1 काय आता यासाठी? फिल द ब्युरेट विथ स्टँडर्ड ऍसिड सोल्युशन. फिल द ब्युरेट विथ स्टँडर्ड ऍसिड सोल्युशन. दुसरं काय? टेक 10 ml अल्कलाइन वॉटर सॅम्पल. अल्कलाइन वॉटर सॅम्पल इन कोनिकल फ्लास्क. इन कोनिकल फ्लास्क. थर्ड काय? पहिले काय घेतलं आपण? ब्युरेटला स्टँडर्ड ऍसिड सोल्युशन फिल केलं. त्यानंतर टेक 10 ml अल्कलाइन वॉटर सॅम्पल इन कोनिकल फ्लास्क. ऍड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. थर्ड पॉइंट काय? ऍड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. त्यानंतर फोर्थ पॉइंट, titrate this solution with standard HCl acid solution. Titrate this solution with standard HCl acid solution. आणि लास्ट पॉइंट आहे एंड पॉइंट. एंड पॉइंट इज पिंक टू कलरलेस. पिंक टू कलरलेस. तुम्ही जर काही एक्सपेरिमेंट केले असेल लॅबमध्ये तर तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही ना जशा स्टेप मॅमनी किंवा सरनी करून दाखवल्या होत्या केमिस्ट्री लॅबमध्ये, त्या आठवून सुद्धा तुम्ही स्टेप्स लिहू शकता इथं. नसेल लक्षात तर मग तुम्हाला हे हे पॉइंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नोट डाऊन द ब्युरेट रीडिंग. ब्युरेट रीडिंग ॲज V1 ml. पार्ट 1 मध्ये काय केलं आपण आता? फिल द ब्युरेट विथ स्टँडर्ड ऍसिड सोल्युशन. ब्युरेटला कशाने फिल केलं? स्टँडर्ड ऍसिड सोल्युशननी. त्याच्यानंतर 10 ml अल्कलाइन वॉटर सॅम्पल घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये. ऍड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. त्यानंतर काय टाकलं? 2 ते 3 ड्रॉप्स फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर टाकलं. त्यानंतर टायट्रेट दिस सोल्युशन विथ स्टँडर्ड HCl सोल्युशन. जे स्टँडर्ड HCl सोल्युशन घेतलं होतं ऍसिड सोल्युशन, त्याच्यासोबत टायट्रेट करणं. आता टायट्रेट करणं म्हणजे काय असतं की वरतून आपण ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करत जातो त्याच्यात. आपल्याला ना प्रत्येक ड्रॉप साठी वेगळे काहीतरी भेटतं ना. प्रत्येक ड्रॉप टाकल्यानंतर कलर कोणता चेंज होतोय, कोणत्या ड्रॉपला चेंज होतोय ते बघण्यासाठी आपण टायट्रेशन करतो, म्हणजे ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करतो. आता ऍसिड सोल्युशन ब्युरेट मध्ये घेतलं होतं आपण आणि कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं होतं? अल्कलाइन वॉटर. मग आपण ड्रॉप बाय ड्रॉप ऍड केल्यानंतर आपल्याला एंड पॉइंट नोटीस करायचं. एंड पॉइंट इज काय? पिंक टू कलरलेस. शेवटला काय होतं? पिंक कलर असतो ना, तो काय होऊन जातो? कलरलेस होतो. आपण ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करत जातो तेव्हा तो कलरलेस होऊन जातो. नोट डाऊन, जेव्हा तो कलरलेस होतो तेव्हा नोट डाऊन द ब्युरेट रीडिंग ॲज V1 ml. ज्या टायमिंगला तो कलरलेस होतो त्या टायमिंगची आपल्याला रीडिंग नोट करून ठेवायची का किती ml झालं ते. मग V1 ml झालं आपण असं म्हटलं. त्यानंतर पार्ट 2 मध्ये काय येणार आहे? पार्ट 2 मध्ये पहिला पॉइंट, इन द सोल्युशन फ्रॉम पार्ट 1. इन द सोल्युशन फ्रॉम पार्ट 1 ऍड 2 to 3 drops of मिथाइल ऑरेंज इंडिकेटर. काय? मिथाइल ऑरेंज इंडिकेटर. शेवटला आपल्याला जे सोल्युशन भेटलं पार्ट 1 मध्ये, त्याच्यात आपल्याला पार्ट 2 मध्ये काय ऍड करायचंय? 2 ते 3 ड्रॉप्स ऑफ मिथाइल ऑरेंज इंडिकेटर. ते ऍड केले. नंतर सेकंड पॉइंट काय? कंटिन्यू द टायट्रेशन विथ स्टँडर्ड HCl सोल्युशन. कंटिन्यू द टायट्रेशन with
स्टँडर्ड HCl सोल्युशन. आता जे आपण स्टार्टिंगला HCl सोल्युशन घेतलं होती फर्स्ट लाईन, आपण ते कशासाठी घेतलं होतं? टायट्रेशन करण्यासाठी. इथं पण वापस काय करायचंय, जे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सोल्युशन भेटलं, त्यामध्ये तुम्ही काय टाकलं? 2 ते 3 ड्रॉप्स मिथाइल ऑरेंज इंडिकेटर टाकला आणि वापस काय चालू केलं? सेम जे टायट्रेशन चालू होतं पहिले, तेच टायट्रेशन तुम्ही कंटिन्यू केलं स्टँडर्ड HCl सोल्युशन सोबत. नंतर थर्ड पॉइंट काय आता? एंड पॉइंट इज येलो टू ऑरेंज. एंड पॉइंट काय झाला मग? एंड पॉइंट इज येलो टू ऑरेंज. नोट ब्युरेट रीडिंग ॲज V2 ml. कळलं आता? वरती काय चेंज होत होता कलर? पिंक टू कलरलेस. इथं काय चेंज होतोय कलर? येलो टू ऑरेंज. त्या टायमिंगला आपल्याला ब्युरेटची रीडिंग काय नोट करायची आहे? V2 ml म्हणून नोट करायची. कळलं इथपर्यंत? आता ज्या अल्कलिनिटी असतात, फिनॉल्फथॅलीन अल्कलिनिटी किंवा मिथाइल ऑरेंज अल्कलिनिटी, याचे काहीतरी फॉर्म्युले असतात, ते बघूया आपण. पहिली अल्कलिनिटी काय? फिनॉल्फथॅलीन. फिनॉल्फथॅलीन अल्कलिनिटी काय? V1/V इंटू Z इंटू 50 इंटू 1000 ppm ऑफ CaCO3 इक्विव्हॅलेंट. मी तुम्हाला झेडचा अर्थ, व्हीचा अर्थ पहिलेच सांगितलं. ही काय झाली आता? फिनॉल्फथॅलीन अल्कलिनिटी. त्यानंतर काय आता? मिथाइल ऑरेंज अल्कलिनिटी. सेकंड कोणती आहे? मिथाइल ऑरेंज. हे जे शिकवतोय मी तुम्हाला, हे आत्ता थेअरीसाठी तर कामा नाही येणार, पण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी नक्की काम येईल. V2/V इंटू Z इंटू 50 इंटू 1000 ppm ऑफ CaCO3 इक्विव्हॅलेंट. कळलं? फिनॉल्फथॅलीन अल्कलिनिटी आणि ही मिथाइल ऑरेंज अल्कलिनिटी. या झाल्या 2 अल्कलिनिटी. यासाठी एक टेबल असतो, जे तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी एक टेबल गरजेचा असतो. तो टेबल काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. रिलेशन बिटवीन P and M, फिनॉल्फथॅलीन आणि मिथाइल ऑरेंज साठी. यानंतर पॉइंट काय आपला? OH मायनस अल्कलिनिटी, CO3-2 अल्कलिनिटी. अल्कलिनिटीचे टाइप्स बघितले होते बघा आपण पहिल्यांदा. OH मायनस अल्कलिनिटी, CO3-2 अल्कलिनिटी, आणि थर्ड कोणती होती? SCO3 मायनस अल्कलिनिटी. आणि एकदा काय केलं तर आपण फोर्थ आणि फिफ्थ अल्कलिनिटी साठी हे दोन्ही कंबाईन केलते आणि एकदा हे दोन्ही कंबाईन केलते. तर तेच आहे, दुसरं काही नाही. जेव्हा आपला P इक्वल टू 0 असतो, P इक्वल टू 0 घेतला आपण, तेव्हा डॅश डॅश इथेन M. कळलं? जेव्हा आपला P इक्वल टू M येईल, तेव्हा इथे येईन P और M, इथं डॅश इथं डॅश. हा टेबल फक्त लक्षात ठेवा. जेव्हा P इक्वल टू आपला हाफ ऑफ M असेल, त्या टाइमला काय होणार आहे? डॅश 2P और M आणि डॅश. त्यावेळेस P इक्वल टू हाफ ऑफ M असेल, तेव्हा OH मायनस अल्कलिनिटीची व्हॅल्यू काहीच नाही राहणार. CO3-2 अल्कलिनिटीची व्हॅल्यू 2P किंवा मग M घेऊ शकताय तुम्ही. SCO3 मायनस अल्कलिनिटीची व्हॅल्यू पण नाही. आणि जेव्हा P इज ग्रेटर दॅन हाफ ऑफ M असेल, तेव्हा OH मायनस अल्कलिनिटीची व्हॅल्यू काय असेल? 2P मायनस M, 2 इंटू M मायनस P आणि इथं डॅश. कळलं? आता लास्ट राहिलं आपलं P इज लेस दॅन हाफ ऑफ M. त्यावेळेस इथं डॅश. CO3-2 अल्कलिनिटीची व्हॅल्यू काय असेल? 2P. आणि SCO3 मायनस अल्कलिनिटीची व्हॅल्यू काय असेल? M मायनस 2P. कळलं इथपर्यंत? आता हा झाला टेबल. टेबल नंतर आता गिव्ह रिझन्स. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपलं काय? गिव्ह रिझन्स.
क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय गिव्ह रिझन्स. आता गिव्ह रिझन्स मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो काय, वॉटर डू नॉट कंटेन SCO3 minus and OH minus alkalinity together. Water do not contain SCO3 minus and OH minus alkalinity together. अल्कलिनिटीची डेफिनेशन सांगा बरं, काय सांगितली होती मी, आठवती का? अल्कलिनिटीची डेफिनेशन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर. अल्कलिनिटीची डेफिनेशन लक्षात राहू द्या. त्याचे टाइप्स होते अल्कलिनिटीचे, SCO3 मायनस, OH मायनस आणि CO3-2. एकदा आपण काय कंबाईन केलं तर OH मायनस आणि CO3-2 कंबाईन केलं तर, आणि एकदा CO3-2 आणि SCO3 मायनस कंबाईन केलं तर. पण कधी हे कंबाईन केलं का आपण, SCO3 मायनस आणि OH मायनस हा टाइप बघितला का आपण, हे कंबाईन करून नाही बघितला ना. तर हे कधी कंबाईन होतच नाही. कारण का कंबाईन होत नाही सांगा बरं, गिव्ह रिझन द्यायचंय. का कंबाईन होत नाही, कारण वेन SCO3 minus and OH minus present together, जेव्हा हे दोन्ही सोबत असले त्यावेळेस काय होतं, ते दोन्ही कंबाईन होऊन दुसरंच कंपाऊंड फॉर्म करतात. दे रेडिली कंबाईन टू फॉर्म CO3-2. ते काय फॉर्म करतात, CO3-2 फॉर्म करतात. म्हणून आपण ह्या दोन्हीचा मिक्स टाइप बघितला. आणि रिएक्शन काय असती, HO मायनस अँड SCO3- जेव्हा कंबाईन होते त्यावेळेस काय करते, ते H2O प्लस CO3-2 फॉर्म करतात. त्यामुळे आपण हा टाइप बघितला नाही. देअर फॉर दिस थ्री नेवर एक्झिस्ट टुगेदर. त्यामुळं काय सोबत एक्झिस्ट नाही करत, हे दोन्ही सोबत एक्झिस्ट करत नाही. नंतर सेकंड नंबरचं काय आता, इन अल्कलिनिटी ऑफ वॉटर सॅम्पल, इन अल्कलिनिटी ऑफ वॉटर सॅम्पल carbonate get titrated in phenolphthalein as well as methyl orange. काय नेक्स्ट क्वेश्चन, इन अल्कलिनिटी ऑफ वॉटर सॅम्पल कार्बोनेट गेट टायट्रेटेड इन फिनॉप्थॅलिन ॲज वेल ॲज मिथाइल ऑरेंज. का होतं असं, कार्बोनेट अंडरगोज 2 स्टेप्स ऑफ न्यूट्रलायझेशन. का बरं होतं, गिव्ह रिझन्स द्यायचं आपल्याला. कारण कार्बोनेट अंडरगोज 2 स्टेप्स ऑफ न्यूट्रलायझेशन. कोणती कोणती, पहिलं काय, CO3-2 प्लस H प्लस काय फॉर्म होतं, SCO3- आणि दुसरं SCO3- प्लस H प्लस H2O प्लस CO2 फॉर्म करतो. कळलं इथपर्यंत? आता आपला नेक्स्ट पॉइंट काय, नेक्स्ट पॉइंट हे आपला इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर. नेक्स्ट पॉइंट काय, इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर. यामध्ये पहिलं काय, करोजन. दुसरं काय, प्रायमिंग अँड फोमिंग. तिसरं काय, स्केल्स अँड स्लज. चौथं काय, कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट. हे 4 पॉइंट, एक करोजन,
प्राइमिंग, फोमिंग, स्केल्स अँड स्लज, कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट, इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर मधले 4 पॉइंट. आता हे आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. हे खूप मोठं लेक्चर झालेत, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू हा पार्ट. तर आपण हे सगळं जोपर्यंत म्हणजे जितकं मी शिकवलंय फर्स्ट पार्ट मध्ये युनिट 1च्या वॉटर टेक्नॉलॉजीच्या, तेवढं तुम्ही रिवाइज करून पुढच्या लेक्चरला या. सेकंड लेक्चरला आपण हे सगळे पॉइंट्स बघू आणि काही मेथड पण बघायचे आहे हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी, इलेक्ट्रोडायलिसिस वगैरे, अल्ट्रा फिल्ट्रेशन, ते सगळं बघू आपण. सो थँक्यू.